घेऊनच या विवाह सोहळ्याचा संपन्न व्हायसाठी सुरुवात केलेली आहे। तर या वीरभक्त परिवाराला माझ्याकडून आणि सर्व बौद्ध समाजाकडून खरोखर शुभेच्छा आणि त्यांच्या या पूर्ण विवाह कार्यास आमचा सर्व आशीर्वाद आहेत। आणि त्याचबरोबर हे एक गर्वासारखं एक गर्व असल्यासारखं यांनी एक सुरुवात चालू करून घेतली आहे। तसंच या प्रत्येक समाजातील किंवा आपल्या वीरभक्त परिवारातील प्रत्येकानं जर आपल्यापासूनच सुरुवात केली तर या भारतीय बौद्धमय धम्म आपल्याला अवगत करायला वेळ लागणार नाही। तरी मी या सर्वांचे खरोखर आभार पण व्यक्त करते आणि त्यांना शुभेच्छा देते। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज इथं बुद्धपूजा पाठ संपन्न होत आहे। आयुष्यमान जालिंदर देवाप्पा वीरभक्त तसेच सुजाता जालिंदर वीरभक्त यांचे चिरंजीव आयुष्यमान तुषार यांच्या लग्न विवाह प्रसंगी आपण जे मुहूर्तमेढ गारवा म्हणतो त्याच्याऐवजी बुद्धपूजा पाठ आपण हा विधी संपन्न इथे करीत आहोत। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व बंधू भगिनींच्या वतीने तसेच बौद्ध समाजाच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। सर्वांनी आशीर्वादाचा आता ग्रहण करायचं आहे। सर्वांचे हात जोडलेले असतील। तू सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते इष्टं पचितं तुय्यं क्षिप्पमेव समजितु सभ्य पुरन्तु चित्तसंकल्पा छन्दोपन्नो रसयता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेव च ततो निब्बाण संपत्ति मिनाति समीजितु। साधु साधु साधु। नक्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्। नक्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्। नक्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्।